मालेगाव शहरात आंबेडकर जयंती उत्साहात साजरी झाली। यावेळी शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी 3 पावलीच्या तालावर ठिका धरलाय। एकात्मता चौकात असलेल्या आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून दादा भुसेंनी अभिवादन केले। त्यांच्या जोशपूर्ण उपस्थितीने उपस्थित जनसमुदायात ऊर्जा संचारली। भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेमध्ये डॉक्टर आंबेडकरांची जयंती साजरी करण्यात आली। महानगरपालिका मुख्यालयाच्या तळमजल्यावर आयुक्त अनमोल सागर यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला आणि यावेळी सर्व उपस्थितांनी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचं वाचन केलं। तसंच महानगरपालिकेच्या जुन्या इमारतीजवळील पुतळ्याला उपायुक्त बाळकृष्ण क्षीरसागर आणि विक्रम दराडे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं। जळगावच्या जामनेरमध्ये मंत्री गिरीश महाजन यांनी ट्रॅक्टर चालवत आंबेडकर जयंतीच्या मिरवणुकीत सहभाग घेतला। या ट्रॅक्टरमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा ठेवून पुष्पहार अर्पण करण्यात आला। तर यावेळी गिरीश महाजनांनी आंबेडकरांना अभिवादन केलं। यवतमाळमध्ये चित्रकार राहुल गुल्हानेनं पिंपळाच्या पानावर आंबेडकरांची प्रतिकृती साकारली। हे चित्र काढण्यासाठी त्यानं ॲक्रेलिक कलरचा वापर केला। अतिशय कमी वेळेत त्यानं बाबासाहेब आंबेडकरांचं सुंदर चित्र रेखाटून त्यानं अनोख्या पद्धतीनं अभिवादन केलं। ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी बाबासाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन केले। परभणीत बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं। यावेळी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी भीम अनुयायांनी गर्दी केली। येवल्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करण्यात आली। राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत अभिवादन केले। यावेळी आमदार पंकज भुजबळ, समीर भुजबळ सुद्धा उपस्थित होते। सांगली जिल्ह्यात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली। आमदार सुधीर गाडगीळ यांच्यासह प्रशासकीय अधिकारी आणि राजकीय पक्षांच्या नेत्यांसह आंबेडकर प्रेमींनी एसटी स्टँड येथील बाबासाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन केले। तसंच सांगली महानगरपालिकेमध्येही आयुक्त रविकांत अडसूळ यांनी डॉक्टर बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला। पुण्यात बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त दौंड शहर पोलिसांच्या वतीनं वाचन महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं। यावेळी दौंड पोलिसांनी सामूहिक वाचन करत बाबासाहेबांना अभिवादन केलं। चंद्रपुरात आंबेडकर जयंतीनिमित्तानं शहरवासियांनी अभिवादन केलं। शहरातील बाबासाहेबांच्या पुतळ्याला मान्यवरांनी माल्यार्पण केलं आणि यावेळी त्यांचा समाजातील विषमता दूर करण्यासाठीचा लढा प्रेरणादायी असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली। कोल्हापूरच्या बिंदू चौकात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आलं। खासदार शाहू महाराज छत्रपतींनी आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं। संविधान वाचवण्यासाठी अधिक पावलं उचलली पाहिजेत असं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं। शहरात बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्सवात साजरी करण्यात आलेली। जिल्ह्यातील सर्वच ठिकाणी भीम अनुयायांनी आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन केलं। तसंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अमर रहे अशा घोषणा दिलेल्या आहेत। धुळ्यात आंबेडकर जयंती उत्साहात साजरी केली जाते। शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी भीम अनुयायी गर्दी करतायत। यावेळी वंचित बहुजन आघाडीकडून 1000 संविधानाच्या प्रतींचं वितरण करण्यात आलं। शहापूरमध्ये बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करण्यात आली। रमाबाई ब्रिगेडच्या वतीनं तालुक्यातील आदिवासी महिलांसोबत जयंती साजरी करण्यात आली। यावेळी आदिवासी महिलांना भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले। शहापुरात जय माऊली मित्रमंडळातर्फे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे। नागरिकांनी एकत्र येत बाबासाहेबांना अभिवादन केलं। यानिमित्त नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते।